कुणाच्या बापाचं लगीन लागतंय रे? ते एवढ्या मोठ्याने वाजवतोय. करून करून भागला आणि देव पूजाला लागला. म्हणे नाही भावन द्यावा मला पाव. या भया समधी तर इथंच आहेत. पूजा कोण करतय? डॉक्टर तर म्हणा एवढ्या पहाटेची कशाची पूजा करतायत? अरे त्याचा डबरा बसवला त्याचा. तो हैवान बसलाय वय पूजेला. थांब आता त्याची कशी घंटाच वाजवते बघ. त्याच्या नॉनसेन्सचा बसवला मोडदा त्याच्या. बघतेच आता कशी पूजा करतोय तो. एवढं सकाळ सकाळ कोण पूजा करते काय माहिती. झोपू बी देईना. जाऊन बघते. डॉक्टर पण ते का पूजा करतात? हा त्यांच्या गुरुदेवानं त्यांना दगड दिलाय ना पूजा करायला. त्याची पूजा करत असणार. ती भोंदूगिरी चालली. आजे दाजींची पर खुकून खुकून वाट लागली बघ. मला वाटलं तुला तर काय कळतच नाही, पण तू तर लय हुशार निघली ग. मुर्द्या तुला ढुंगण धुवायला येतो का? आणि मला तू ठरवणार रे हुशार आहे का काय ते? अरे मी ना अख्ख्या गावाला ऐकून येईल एवढी हुशार आहे. आज बघच तू त्या कंपाऊंडरला वाड्याच्या बाहेर काढते का नाही. उगाच ना मिश्री भाजायला घेतली मी. त्याला आत्ताच मिसरी भाजायची होती. अगं उठा. तुम्ही माझ्या घरात काय करताय दोघं? अव आम्ही नाही, तुम्ही आमच्या घरात काय करताय? इथं काय करताय? ए तू माझ्या घरात काय करतोय? मला काय माहिती, तोच घेऊन आला होता इथं मला. काय मी तुला आमच्या घरात आणलं? अरे तू काय माझा दोस्त आहे का नातेवाईक आहे? तुझं ना मला तोंड पण बघायचं नाही. चल चल निघित ना. ए तुझ्या घरात म्हणलंय मोठ्यानं बोल नकोस. तूच आणलं होतं मला इथं. तू भेटच बाहेर बघतोच तुझ्याकडं. नाही ना तुझं थोपाड फोडलं तर बघ. हो चादर कुठं घेऊन चालला? आमची चादर आहे, ठेवा इथं. हे घ्या तुमची चादर. अशा लाख चादर एकात घेईन. कोण समजता कोण तुम्ही मला? हा ह्या पुढ्या घराचा उंबराच चढणार नाही. ह्यांना कोणी बोलवलं होतं आपल्या घराचा उंबरा चढायला? ए ए ए थांब. आपल्याच वाड्यात आलं ना, आपल्यावरच आवाज चढवतोय. मंगल तू शर्ट दे, मी बघतोस तिच्याकडे. शर्टावर आठवलं तुमचा तो शर्ट कुठं गेला ज्याच्यावर रक्ताचं डाग पडलं होतं? एवढ्या समजा कापडात कुठं बी दिसन झालंय. 20 रुपये दे मग सांगतो. झालं का सुरू परत? बया कधी सुधारणार यो माणूस? काय करायचं काय या माणसाचं? अव मी हाय म्हणून टिकली या घरात. दुसरी कोणी असती ना तवाच निघून गेली असती. सरका. ही गेली. आता आजच्या 20 रुपयाचं काहीतरी जुगाड केलं पाहिजे. सरपंच ओ सरपंच सरपंच काय चाललंय तुमचं? काय चाललंय बुजी? समोर संडास आहे. अहो तुम्ही जर तुमचं संडासात आमचा विचार करा ना, गावाचा विचार करा. गाव हागंदारी मुक्त करायला पाहिजे का नाही? करायच पाहिजे. मग 20 रुपये द्या, मला संडास बांधायचे. ते जमणार नाही. आधी ग्रामपंचायतीमध्ये ठराव मंजूर करून घेतो आणि मग देतो. अहो तुमच्या ठरावाला लई वेळ लागेल. हे बघा सरपंच, तुम्ही जर 20 रुपये नाही ना दिलं, मग तुमच्या बरोबर तुमच्या संडासात येईल आणि तुमच्या शेजारी बसेल. काय बोलतोय आज? असं काय चालणार नाही. मग द्या 20 रुपये. बर बाबा देतो. घे. सरपंच, अरे सरपंच, अरे मुर्द्या सरपंच, अरे कुठे गेलायस रे तू? तुला गावाची कामं करायला सरपंच केलाय, एक तरी काम कर की.
आता तुझं काय काम आहे म्हातारे? अरे तो मुर्दा वाड्यात येऊन बसलाय, झोपण पण दिना झाला नीट. तू चल बघू आता आणि त्याला पहिल्या वाड्यातनं बाहेर काढ. मी त्याला कसं काढणार? तो देव माणूस आहे. अरे तुला उठला पिलीक, तुला त्या सैतानाला देव माणूस म्हणतोस वय? अरे तुझा मेंदू गुडघ्यात हाय का? तुझ्या मेंदूला झाली कावी, तुझ्या नॉनसेन्सला लागले हागवण. तू चल आणि पहिलं त्या कंपाऊंडरला बाहेर काढ बघू वाड्यात ना. ठीक आहे, तुझा प्रस्ताव मी ग्रामसभेत मांडाय सांगतो. आता तुझा लय प्रेशर आले. अरे तुझी ती ग्रामसभा गेली उडत. मला नको त्याचं कौतिक सांगू. तू आत्ताच्या आत्ता चल बघू आणि त्याला पहिलं बाहेर काढ. हे बघ, इथे मी वेगळ्या प्रेशर मध्ये आहे. मला जाऊ दे, मी तुझ्या पाया पडतो, हात जोडतो, मला तर जाऊ दे. उडत एक कामाचं नाही तर. सरपंच मला सांगा, ह्याचं काय झालं? अरे तुझ्या ह्याचं हे बघत तो पर्यंत माझं हे होऊन जाईल. अहो सरपंच तसं नाही, माझ्या मोठ्या पानटपरीसाठी ग्रामपंचायत जागा देणार होती, त्याचं काय झालं? आता मी काय बोलू शकत नाही, तू बाजूला हो. अर्ज देऊन 4 महिने झालं सरपंच. अरे माझ्याकडे फक्त 4 सेकंद आहेत, तू बाजूला हो. सरपंच डॉक्टरांचं गुरु आले तर वाड्यात, त्याच्यासाठी देवाळ बांधायचं गावात. हा बघून शब्द करू, आता मला जाऊ दे. माझ्या पानटपरीकडे बघा तेवढं. हो सरपंच, नाही ते काय नाही, तुम्ही आता माझ्या संग चला आणि आपण डॉक्टरांशी काय काय मदत होती ते आपण विचारून जाऊ. चला. समजा करू देत, मला तर जाऊ देत. सरपंच नमस्कार, मी ग्रामसेवक आहे. माझ्या काय तक्रारी आहेत गावातील माणसांबद्दल? सगळं करूयात, पण मला तर जाऊ देत. नाही सरपंच, तुम्हाला का नाही कामं टाळाटाळ करायची जुनी सवय आहे. तुम्ही माझ्या बरोबर आला नाही का नाही, उचलूनच घेऊन जाईल एका बुकीतच. बोला आता, कुणाची काय काय काम आहेत? डिंपल नाही, गावातली वर्ल्ड फेमस हिरोईन डिंपल बोलतीया. काय पार्लर वय? आहो ते सध्या बंद आहे. आमची पिंकी जरा बाहेर गेली आहे ना, ती आली की मी तुम्हाला कळवते ना, मग चालू करते पार्लर. हा ठीक आहे. पिंकी कुठं गायब झाली आहे काय माहित. सरप्राईज, झुंकू चिकू. डिंपल मॅडम, कसं वाटलं सरप्राईज? एकदम झुंकू चिकू. झिंक चिक झालं. झिंक चिक करून 2 दिवसाची सुट्टी दिली होती ना, आज 10 दिवसानंतर उगवतीया. माझ्या पार्लरचं किती नुकसान झालं माहित आहे का तुला? आओ मॅडम, आता काय सांगू तुम्हाला, माझ्या आजीचं माझ्यावर लय जीव होता. ती सगळ्या नातवंडांमध्ये ना माझं सगळ्यात जास्त लाड करायची आणि काय जरी काम असेल ना मलाच सांगायची. मी 2च दिवसात निघणार आहे हे मी तिला सांगितलं. डिंपल मॅडमनी मला 2च दिवसाची रजा दिली हे पण मी तिला बोलले. अहो त्या धक्क्याने ती गेली मॅडम, माझी आजी गेली, माझी आजी. अगं पण तुझी आजी तर आधीच गेली होती ना. ती आईची आई होती. मग त्याच्या आधी कोण गेलं होतं? ती वडिलांची आई होती. मग आता कोण गेलं? आता माझ्या वडिलांच्या आईची बहीण गेली, ती पण माझी आजी झाली ना. अगं बस, आता नको रडू, पार्लर चालू करू. चल चला, घे सामान. डिंपल, झालं का पार्लर सुरू? हो झालंय ना. काय करायचंय सांगा पटकन, लगेच करते. एकदम झुंकू चिकू. काय ग पिंकी, कुठे होती एवढे दिवस? हा अहो आता तुम्हाला काय सांगू, माझ्या आजीचा इतका जीव होता माझ्यावर, लय लाड करायची माझा. तिला कळालं मला 2च दिवसाची सुट्टी आली, गेले. झालं तुझं रडू? आजी पुरण झालं? जा, जाऊन काम कर आता. हो, तुम्हाला तर माहिती मला जास्त बोलायला आवडत नाही ते.
अहो डॉक्टर, ती डिंपलच्या ब्युटी पार्लर मध्ये काम करते. तुमच्या दवाखान्याच्या जागेतच सुरू केलंय पार्लर. आता तुम्ही नव्हता ना, मग वाड्यात पैसे येणं बंद झालं होतं. मग पोट पाण्यासाठी काय तर करायला लागणार की, म्हणून डिंपलनी ब्युटी पार्लर काढले. पण तुम्ही जर म्हणत असाल ना तुम्हाला दवाखाना सुरू करायचंय, तर आपण पार्लर बंद करून टाकू. नाजी नाना, मैं थारा डॉक्टर कुणी, हमारा नाम नटवर है और मैं लोगों का इलाज नहीं करता. बर. अयो, ही तर डॉक्टर की करायचं नाही म्हणतात ती. मग लोकच मी कसं फसवणार, पैसे बी कसं कमिवणार? नक्की काय करणार आहेत डॉक्टर? नाही, ह्यांच्या मनात नक्कीच काय ना काय दुसरा प्लॅन चालू असणार आहे. त्याशिवाय ते गावात आलंच नसतं. डॉक्टर, मी काय आज ओळखत नाही हा तुम्हाला. हे शर्ट चुकून जरी कोणाच्या हाती लागलं तरी माझा सगळा खेळ संपेल, आणि मला तो संपवायचा नाहीये. डॉक्टर, हो डॉक्टर, डॉक्टर कुठे तुम्ही? काय काय झालं काय बजा भाऊजी? अहो मंगलवाहिनी, डॉक्टर वाड्यात आहेत का नाही ते बघायला आलतो. का? अहो आपल्या डॉक्टरवर माझा 100% विश्वास आहे हो, पण ती डॉक्टरांची बायको आहे का नाही, तिच्यावर माझा काडीचा विश्वास नाही. ती कधी बी येईल आणि आपल्या डॉक्टरांनी घेऊन जाईल. कसे रात्र वैरायची आहे. पण आता तर दिसतंय. ए हेंद्र्या, विचारले का नाही तेवढ्या प्रश्नाचं उत्तर दे. डॉक्टर आहेत का वाड्यात? आता तर इथंच होतं, खोलीत असतील की त्यांच्या. नाही नाही, ते खोलीत नाहीत. म्हणजे मी आता वरनं चालू आहे ना, म्हणून. म्हणजे त्यांची त्यासनी हे करून गेली काय? ए पिंच्या, तू आहे ना समजासनी कळलं असं बोलत जा. अरे तसंच बोलतोय की, म्हणजे त्यांची बायको त्यासनी पळवून घेऊन गेली काय असं म्हणतोय. नाही नाही, गुरूंचं असं इकडेच आहे म्हटल्यानंतर डॉक्टर इकडेच कुठेतरी असतात. असतात इथंच, पण दिसत तर नाहीत. चला हुडकू पाडदिशी. चला 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 चला. हो सरपंच, कुठे चाललात? हुडकायचंय ना? कुठं? वाड्यात हुडकायचंय की? हा. डॉक्टर, हो डॉक्टर, 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 कुठं आहे तुम्ही? डॉक्टर, इथे परत का आलेत? इथे येण्याआधी मला शर्ट काढला पाहिजे. हो डॉक्टर, कुठं आहे तुम्ही? डॉक्टर, 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 लगा कुठंच कसं काय आव्हान झालं डॉक्टर लगा? नाही नाही. हो डॉक्टर, हो या की समोर. का वागताय तुम्ही आमच्याशी असं? बजा, तू आहे की नाही, तू जरा जास्तच काळजी करतो. डॉक्टर काय म्हणलं ते आठवत आहे ना? त्यांच्या गुरूंनी त्यांना इथं गावची सेवा करायला थांबवलं होतं. मग ते कुठंच नाही जाणार. व्हायला का नाम्या, बरोबर बोलतोस तू. गुरूंचाच दावा केला पाहिजे आता.
ए गुरु महाराजा, काय पण कर, पण आमच्या देव माणसाला आम्हाला परत शोधून दे देवा. डॉक्टर कुठे आहेत? डॉक्टर तिकडे वर काय करताय तुम्ही? हा, तुम्हाला शोधून शोधून जीवाचं बाग पाणी पाणी झाला आमच्या. आम्हाला वाटलं गेला तुम्ही परत निघून. आव तुम्ही इथं बसलाय बाय झाडाव. पण तुम्ही तिथं बसून काय करताय डॉक्टर? वो मैं अठे ध्यान कर रहा था, हमारे गुरुजी से बातें कर रहा था, अपने गांव की समस्या है, परेशानियां पूछ रहा था. आपल्या गावावरची संकट आली ती दूर करायची आहेत ना आपल्याला, म्हणून. नाव्या माकडा बघितलंस का? हा बघतो ते की. ए आपल्याला म्हटलं नव्हतं का डॉक्टर आता गावात आलेत म्हटल्यावर सगळं चांगलं होणार. चांगले दिवस येणार, अख्ख्या गावाचा कायापालटच होऊन जाणार. डॉक्टर या की खाली या. डॉक्टर तुम्ही खाली या, मी तुम्हाला सांगतो गावच्या काय काय समस्या आहेत ते. या या डॉक्टर खाली या. अहो या म्हटलं तर या 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 या. हा या तिकडे समोर समोर. हा या या या. हा चला चला चला. आप आगे जाओ, मैं आता हूँ. डॉक्टर तुमचं असं इथं काय काम असतं बरं? आम्हाला सारखं पुढे जा करतात आणि तुम्ही इथंच थांबता. ना जी, ऐसा कुछ है नहीं. नाही ना, मग आमच्या ह्याच्यात हे करा बघू. नाही म्हणजे आमच्या संघ चला म्हणतोय. चला चला म्हणले का नाही? चला 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 चला. ते डॉक्टर झाडावर काय करत होतं? जाऊन बघितलं पाहिजे. ह्यो तर पप्पांचं शर्ट आहे, ह्याच्यावरच रक्ताचं डाग लागलं होतं. पण ह्या शर्टाशी डॉक्टरांचा काय संबंध? आत्ता माझ्या ध्यानात आलंय. रक्ताचं डाग नक्कीच त्यांच्या बायकोच असणार आहे. आता मला खात्री पटली, हे 100% डॉक्टरच आहेत. डॉक्टर मी तुम्हाला आता ओळखलंय. तुम्ही माझ्यापासून काहीच लपू शकत नाही. डिंपल को सिंपल नाही समजणे का? आता बघा तुमची कशी वाट लावते मी.